नमस्कार मित्रांनो, जेवढी आतुरता तुम्हाला असते इको बघायची तेवढीच आतुरता मला पण असते. त्यात सीएनजीचे जास्तच डिमांड आहे. म्हणून मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय नवीन इको 5 सीटर एसी व्हेरियंट सोबत. गाडी बघा, मला पर्सनली ही गाडी खूप आवडते. एका सामान्य माणसाच्या बजेटमधली चांगली 7 सीटर 5 सीटर गाडी सीएनजीच्या ऑप्शनमध्ये अजूनही अशी ह्या गाडीला मार्केटमध्ये तोड नाही आहे. आणि काय आहे, आपल्याकडे ना ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या कारमध्ये अवेलेबल आहे. चला व्हिडिओ स्टार्ट करू. मला खूप आनंद होतो ही गाडी आज शूट करताना आणि तुम्हाला आवडते मला माहिती आहे. इको ज्यांना आवडते ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. चला व्हिडिओ स्टार्ट करू. चला बोलू फ्रंट एंड पासून. फ्रंट एंडला तुम्हाला ओव्हरऑल गाडी एकदा दाखवतो मी. तुम्हाला नॉर्मलच हॅलोजन लॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे. छोटा लाईट तुम्ही इथे बाजूला बघू शकता. इंडिकेटर सुद्धा दिलेलं आहे. नॉर्मल जे रेडिएटर ग्रिल किंवा बंपर आहे ते मॅट फिनिशमध्येच अवेलेबल होतात. इथे ॲक्सेसरीजसाठी ना तुम्हाला फॉग लॅम्पचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. बाकी तुम्हाला पार्किंग सेन्सर वगैरे काही मिळत नाही. सुझुकीचा लोगो तुम्ही इथे बघू शकता. गाडीनं खूपच अपिलिंग दिसते, सर्वांनाच आवडते. आज पण 10 ते 11,000 लोक दर महिन्याला आपल्या फॅमिलीच्या कम्युटसाठी ह्या गाडीला प्रिफरन्स देतात. वॉशर आहे ना ते इथे 2 दिलेले आहे, हा एक आणि हा एक. फ्रंटला तुम्हाला नॉर्मल हॅलोजनचं सेक्शन दिलेला आहे. डायमेन्शन बद्दल बोलतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं जनरली की खूप मोठी गाडी आहे, पण 3.6 मीटर म्हणजे सब 4 मीटरमध्येच ही गाडी येते. व्हील बेस बघितला त्याचा ओव्हरऑल व्हील बेस 2350 mm चा आहे. विड्थ 1.4 मीटर आणि हाईट 1.8 मीटर. आता जेव्हा आपण व्हील बेस बद्दल बोलतो तेव्हा 2350 mm चा व्हील बेस जो आहे ना तो 5 सीटरसाठी आणि 7 सीटरसाठी कंपनीने मॅनेज केलेला आहे. पण बघताना ही गाडी खूप मोठी वाटते, कारण ओव्हरऑल स्पेस युटिलायझेशन यात काही जास्त क्लॉस्ट्रोफोबिक फील होत नाही. सरळ 2 सीट लावलेले आहे, काच खूप मोठे आहे म्हणून ही गाडी मोठी दिसते. ओके, जेके टायरचे टायर दिलेले आहे 155 R13 याचं प्रोफाईल आहे. पुढे मॅकफर्सन स्टड सस्पेन्शन दिलेले आहे. पुढे डिस्क मिळतो आणि मागे ड्रम ब्रेक दिलेले आहे. ORVM तुम्हाला ब्लॅक कलर्समध्ये अवेलेबल होतात. इंडिकेटर सुद्धा तुम्हाला इथे दिसतील आणि इथे रबर पॅडिंग दिलेलं आहे काचांना. डोर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरचेच अवेलेबल होतात. फ्युएल इथे तुम्ही कीनी ओपन करू शकता. ही आहे की नॉर्मलच की आहे, कुठले तर फॅन्सी लॉक अनलॉकचं वगैरे ऑप्शन दिलेलं नाही आहे. 2350 mm चा जो ओव्हरऑल व्हील बेस आहे तो पाहायसाठी ह्यासाठी वेगळा वाटतो, कारण गाड्यांच्या काचा खूप मोठ्या आहे म्हणून असं वाटतं की गाडी मोठी आहे. बाकी ही सब 4 मीटर मधलीच गाडी आहे. चौगुलेचं बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता. सुझुकीचा लोगो, इकोचं बॅजिंग तुम्ही इथे दिलेलं आहे. सीएनजी बद्दल बोलतोय आपण. इथे नॉर्मल ब्लॅक एलिमेंट दिलेला आहे. हा पॅनो ब्लॅक फिनिश आहे. मागे 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. फ्युल एक्झॉस्ट टेल पाईप तुम्ही इथे बघू शकता. ओके, इथून ओपन करायची बूट स्पेस. जेव्हा ओव्हरऑल बूट स्पेस बद्दल बोलल्या जातं, आपण सीएनजी 5 सीटर बद्दल बोलतोय. इथं 275 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होते सीएनजी लावल्यानंतर सुद्धा. बाकी 7 सीटरमध्ये लोक कन्वर्ट करतात हिला. हे आपण 5 सीटर एसी मध्ये आहे आणि 7 सीटरचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. ओके, बाकी सगळं फिट अँड फिनिश चांगलं आहे. चांगली सेट करून ठेवलेली आहे. चासीपासूनच हे वर अँगल ओपन करून एक्सेलनी फिट केलेले असतात, त्यामुळे इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. चांगली सिक्युरिटी मिळते. 5 लोकांचं सामान इथे बिंदास्त घेऊन जाऊ शकता. म्हणजे लोक जेव्हा 5-5 दिवसाच्या टूरला जातात तेव्हा इथे जेवायचं वगैरे सगळे सुविधा पण असतात. ठीक आहे, सगळं बिंदास्त मॅनेज होऊ शकतं, काही बघायची गरज नाही आहे. ओके, हे आहे रिअर डोर. रिअर डोर हे असं बंद होईल. रिअर टेल लाईट नॉर्मल हॅलोजन लॅम्पच्या सेक्शन सोबतच अवेलेबल होतात. कमी जागेत तुम्हाला कुठल्या गाडीचं डोर ओपन करायचं असेल तर आत्ताची तरी जगात ही एकच गाडी आहे जिचं डोर सरळ स्लाइडनी मागे जातं आणि किती कमी जागा राहू द्या बाजूला, ही गाडीची जी रिअर टेल गेट आहे आरामात ओपन होईल. बसायसाठी जागा बिंदास्त भरपूर जागा आहे. इथे नॉर्मल दिलेला आहे. इथे तुम्हाला भरपूर जागा आहे. थाय सपोर्ट चांगला आहे. ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही आहे, नॉर्मल हेडरेस्ट आहे, पण सिटिंग कम्फर्ट तुम्हाला चांगला अवेलेबल होईल. कॅबिन लाईट तुम्हाला इथे दिलेला आहे. एकदा मी बसून दाखवतो, तुम्हाला अंदाजा पण येईल. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. 6 फुटाचा व्यक्ती जरी इथे बसला ना तरी बिंदास्त बसू शकतो. हेडरूमला जागा आहे, लेग रूमला जागा आहे, भरपूर लेग रूमला जागा. ठीक आहे, सीट कुठली रिक्लाइन होणार नाही, पण ही ड्रायव्हर सीट आहे ना ही सीट रिक्लाइन होईल, म्हणजे ही पुढे मागे होऊ शकते. ठीक आहे, बाकी सिटिंग कम्फर्ट चांगला आहे. नॉर्मल लॉक अनलॉकच दिलेला आहे. काच खाली करायची असेल ना तर तुम्हाला हे नॉर्मलच हाताने रोलर करून काच खाली करायला लागेल. ड्रायव्हर सीटचा डोर नॉर्मल. आता ही काच खाली करायची असेल तुम्हाला परत रोलरच यूज करायला लागेल. ड्रायव्हर साईडला सुद्धा काही वेगळी सुविधा दिलेली नाही आहे. इथे लेदर अपॉस्टी अवेलेबल होऊन जाते तुम्हाला. नॉर्मल ड्युअल टोन कलरमध्ये आहे, बेज कलर आणि हे ब्लॅक कलर. बायफ्युअल आहे. सीएनजी आणि पेट्रोलचं जे बटन आहे इथे दिलेलं आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, हेडलॅम्प लेवलर सुद्धा इथे दिलेला आहे. ओके, ड्रायव्हर सीटला बसलोय मी. इथे नॉर्मल स्टेअरिंग व्हील दिलेला आहे. काही इथे हॉर्न्स म्हणून दुसरं काही कंट्रोल नाही आहे आणि कुठलं लेदर रॅपिंग नाही आहे, नॉर्मलच दिलेलं आहे. लाईटचे कंट्रोल खाली बघू शकता. वायपरचे कंट्रोल इथे साईडला दिलेला आहे लेफ्टला.
आता बोलू इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बद्दल. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. खाली पेट्रोल गेज वगैरे चेक करायचं असेल, त्याला सेट करायचं असेल, तिथून या बटनाने तुम्ही सेट करू शकता. बाकीचे सारे सिम्बॉलिझम आहे, म्हणजे सिम्बॉल इथे मिळतात, छोटे चिन्ह दिलेले आहेत, ते आहे इंजिन चेक वॉर्निंगचे चिन्ह, किंवा तुम्ही हँडब्रेक जर लावला नसेल प्रॉपरली, सीट बेल्ट लावला नसेल, तर हे रिमाइंडर सगळे तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात. महत्त्वाचं हे व्हेरियंट आहे एसीचं व्हेरियंट. इथे एसी दिलेला आहे. आता बहुतांश जागी म्हणजे ऑलमोस्ट इंडियात 70% पेक्षा जास्त जागी गरमी ही असतेच, आणि एसीनं ही खूप प्रायोरिटी झालेली आहे, म्हणून कंपनीने एसीचं सेपरेट व्हेरियंट दिलेलं आहे. हे आहे ते एसीचं गेज, हे एसीची वेंट, हे पूर्ण एसीचे कंट्रोल, एसी पार्क हजार्ड, लाईट, आणि इथे सगळे कंट्रोल तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. ठीक आहे. फॅनचं स्पीड हे बघा, पार शेवटपर्यंत तुम्हाला लवकरच कूल करून देते गाडी. एसी मस्त चांगल्या पॉवरचा दिलेला आहे. बाकी ते टेम्परेचर म्हणजे कमी जास्त तुम्ही करू शकता. खाली एक ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही म्युझिक सिस्टम लावू शकता, त्याची सुविधा कंपनीने ऑलरेडी केलेली आहे. थोडं खाली आलं तरी थोडी जागा दिलेली आहे, की वगैरे ठेवू शकता, मोबाईल ठेवू शकता, पण मोबाईल मोठा बसणार नाही. 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, मग चार्जिंगला लावल्यावर मोबाईल तुम्ही खाली ठेवा, थोडं डीप जायला लागतं. वर ग्लब बॉक्स ठीकठाक साईजचा आहे, पण हा अल्टो किंवा वॅगनारपेक्षा मोठाच मिळतो. वर हे डॅशबोर्ड आहे, ड्युअल टोन कलरमध्ये आहे, बेज कलर आणि ब्लॅक कलर. IRVM तुम्हाला हाताने मॅनेज करायला लागतो. इथे तिकीट होल्डर दिलेलं नाही आहे, आणि इथे कुठला मिरर वगैरे दिलेला नाही आहे. कॅबिन लाईट एक मागे आहे, आणि एक इथे ड्रायव्हर साईडला दिलेला आहे. नॉर्मल मॅन्युअल गिअरबॉक्स बद्दल बोलतोय आपण, आणि हा आहे हँड ब्रेक. पाहिजे त्या किमतीत जे पाहिजे ते आणि मोजकेच फीचर तुम्हाला या कारमध्ये अवेलेबल होतील. ORVM कसा ॲडजस्ट करायचा, तर तो हातानेच ॲडजस्ट करायचा. खाली मिरर घ्यायचा आणि हातानेच ORVM ॲडजस्ट करायचा. बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. इंजिन ओपन करायचं आहे, पुढे नाही ते इंजिन इथेच दिलेलं आहे. इथून हे नॉब ओपन करा, 2 नॉब दिलेले आहे, आणि सीट मागे घ्या. इथेच तुम्हाला इंजिनचं ऑप्शन दिलेलं आहे. 70 bhp ची पॉवर जनरेट करतं हे इंजिन, आणि 95 न्यूटन मीटरच्या टॉर्कसोबत. कंपनीने 6000 RPM पर्यंत प्रॉपर तुम्हाला 70 bhp ची पॉवर जनरेट होईल, जे लिनियर पॉवर देतं, आणि 3000 RPM ची रेंज. कंपनीने ॲव्हरेज क्लेम केलेला आहे 27चा CNG सोबत आणि 20चा नॉर्मल पेट्रोल सोबत. हे आहे इंजिन. तर मग बोनेटमध्ये काय आहे, चला ते सुद्धा एकदा दाखवतो. तुम्हाला इंजिन कुलंट दिलेला आहे, वॉशर तुम्ही बघू शकता, इथून पाणी तुम्ही ॲड करू शकता, बाकी सगळ्या गोष्टी ते दिलेल्या आहे. 6,70,000 तुमच्या फॅमिलीसाठी हे बेस्ट व्हर्जन आहे. आजही आपल्यासाठी ही MPVच आहे. ठीक आहे. मल्टी युटिलिटी व्हेकल, त्यातही सगळ्या गोष्टी म्हणून यूज केल्या जातात. आता काय आहे, ही गाडी फक्त फॅमिलीसाठी नाही, तर उद्योजक, छोटे मोठे लघु उद्योजक ह्या गाडीला वापरतात. 27चा ॲव्हरेज मिळून जातो तुम्हाला ओव्हरऑल CNGमध्ये. पेट्रोलमध्ये 20चा ॲव्हरेज, भरपूर अशी जागा. 7 सीटरचा ऑप्शन सुद्धा यात दिलेला आहे. 5 सीटरचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. 5 सीटरमध्ये कंपनीने AC सुद्धा दिलेला आहे. जेवढी पर्सनली मला ही गाडी आवडते, तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा. फ्युएल कुठून भरायचं, तर फ्युएल इथून भरायचं. ठीक आहे. आता फ्युएलसाठी तुम्हाला इथे लॉक दिलेला आहे, पण CNGसाठी लॉक दिलेलं नाही आहे, ते या साईडला आहे. तुम्हाला डायरेक्टच ओपन करायला लागेल. हे ओपन होतं डायरेक्टली, आणि तुम्ही CNG भरू शकता. इथे कुठलं सिक्युरिटी वगैरे दिली नाही आहे. कंपनी फिटेड CNG आहे, त्याचं बॅजिंग, बाकी CNGची टँक, त्याचा ID, त्याचं लेटेस्ट कॅपॅसिटी वगैरे बाकी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. मध्यमवर्गीयांसाठी त्यांची MPV, त्यांची MAV म्हणजे इको गाडी जबरदस्त आहे. पर्सनली मला खूप आवडते. CNGचे बॅजिंग तुम्हाला दाखवलं नाही, हे बघा CNGचे बॅजिंग सुद्धा आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. गाडीचं ओव्हरऑल डिटेल वॉकअराउंड मी दिलेलं आहे. तुमची काही रिक्वायरमेंट असेल ना, कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त, कमेंट बॉक्स ओपन आहे, बिंदास्त कमेंट करत चला. काही प्रश्न असेल तर विचारत चला. व्हिडिओ शेअर करत चला. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि काय आहे ना, व्हिडिओ शेअर सुद्धा करत चला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. सबस्क्राईब बटन फ्रीच आहे. धन्यवाद.